ज्या इंदोरीकर महाराजांनी संपूर्ण आयुष्य कीर्तनामध्ये खर्च घातलं, 8-8 दिवस पोराबाळांची गाठ भेट होत नाही. कीर्तन परंपरेला, कीर्तन क्षेत्राला एक असा अवलिया मिळाला, आपल्या कीर्तनाकडे खेचून आणणारा महात्मा म्हणजे इंदोरीकर बाबा आहे. महिला मंडळ, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. साखरपुड्याला जी मुलीच्या अंगावरती साडी येते, ती मुलीचा बाप घेतो का नवरदेवाकडचे घेतात? नवरदेवाकडचे घेतात ना. पण पोरीच्या ड्रेसवरून सुद्धा इंदोरीकर बाबांना ट्रोल करण्यात आलं. आज इथपर्यंत त्यांची मानसिकता गेली की हे असे ट्रोल करत राहिला समाज. या समाजाकरता मी इतकं केलं, काय नाही केलं इंदोरीकर बाबांनी. समाज प्रबोधनाचं काम करावं, अशा इंदोरीकर बाबांना सुद्धा या समाजाने सोडलं नाही. इथपर्यंत आले बाबा की 2-3 दिवसात आत इंदोरीकर बाबा निर्णय घेतील की समाज जर असाच बेभान होऊन माझ्यावर तुटून पडत राहिला तर या 2-3 दिवसांपासून असा निर्णय घेतोय की स्वतः कीर्तन बंद करतो, कीर्तनच करत नाही. एवढा त्रास या समाजाने इंदोरीकर बाबांना दिला. पण खरं सांगू, इंदोरीकर बाबांनी कीर्तन थांबवू नये या मताचा मी आहे. कारण आज तरुण वर्ग कीर्तन क्षेत्राकडे आकर्षित करण्याचं काम कोणी केलं तर ते इंदोरीकर बाबांनी केलं. आज कीर्तन म्हणजे ज्यांना काय माहित नाही अशी असणारी लोक सुद्धा या कीर्तन क्षेत्राकडे वळली. ह्यात मोठं कार्य कोणाचं असेल, मोठा वाटा कोणाचा असेल तर ती इंदोरीकर बाबांचा आहे. माझी मानसिकता अशी आहे, इंदोरीकर बाबांनी जर जाहीर केलं ना की कीर्तन बंद करावं, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांनी त्यांच्या घरासमोर उभं राहायला पाहिजे आणि त्यांना हात जोडून विनंती केली पाहिजे, बाबा तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या. या महाराष्ट्राला आणि या वारकरी संप्रदायाला इंदोरीकर बाबांच्या कीर्तनाची गरज आहे.